चोरी करण्याच्या उद्देशाने घरात घुसलेल्या काही सशस्त्र आरोपींनी एका आदिवासी विधवा महिलेवर बलात्कार करून प्रायव्हेट पार्टमध्ये काडी घातल्याचा संतापजनक प्रकार मध्य प्रदेशातील अलीराजपूर जिल्ह्यात समोर आला आहे। या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहे। शुक्रवारी मध्यरात्री बोरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात 6 ते 8 सशस्त्र आरोपी घरात घुसले। त्यावेळी महिला लहान मुलीसोबत घरी एकटी होती। कुटुंबातील इतर सदस्य मजुरीसाठी बाहेर गेले होते। नमस्कार, मी वामन आडे आणि तुम्ही पाहत आहात क्राईम डायरी। चॅनलला सबस्क्राईब करा आणि आम्हाला फॉलो करायला विसरू नका। पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार आरोपींनी महिला आणि तिच्या मुलीला धमकावत घरातील चांदीबाबत विचारणा केली। भीतीपोटी महिलेने जवळपास 1 किलो चांदी त्यांच्याकडे दिली, तरीही आरोपींनी संपूर्ण घराची झडती घेतल्याचा आरोप आहे। तक्रारीनुसार याच दरम्यान आरोपींनी महिलेवर गँगरेप केला आणि प्रायव्हेट पार्टमध्ये काडी घातली। या प्रकरणातील काही दावे अत्यंत संवेदनशील असल्याने त्यांची अधिकृत पुष्टी तपासानंतरच होऊ शकते। घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी महिलेला तातडीने रुग्णालयात दाखल केले। प्राथमिक उपचारानंतर तिची प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी इंदूर येथे हलविण्यात आले। घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक आणि वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले। फॉरेन्सिक आणि फिंगरप्रिंट पथकाने पुरावे गोळा करण्याचे काम सुरू केले। डकेती, सामूहिक लैंगिक अत्याचार आणि इतर गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी सांगितले की तांत्रिक तपास, वैज्ञानिक पुरावे आणि स्थानिक माहितीच्या आधारे आरोपींचा शोध सुरू आहे। त्यांच्या अटकेसाठी अनेक पथके वेगवेगळ्या ठिकाणी छापेमारी करत आहेत। या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट उसळली आहे। स्थानिक नागरिक आणि सामाजिक संघटनांनी आरोपींना तातडीने अटक, निष्पक्ष तपास, पीडितेला उत्तम वैद्यकीय उपचार, आर्थिक मदत आणि सुरक्षा देण्याची मागणी केली आहे। ही घटना केवळ एका कुटुंबावर झालेला हल्ला नाही, तर ग्रामीण भागातील महिलांच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्न निर्माण करणारी आहे। विशेषतः एकट्या राहणाऱ्या महिलांच्या संरक्षणासाठी अधिक प्रभावी उपाययोजना करण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे। या प्रकरणाचा तपास अद्याप सुरू असून सर्व आरोपी प्राथमिक तक्रार आणि तपासावर आधारित आहे। अंतिम निष्कर्ष तपास पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होतील। दोषी आढळणाऱ्यांवर कायद्यानुसार कठोर कारवाई व्हावी आणि पीडितेला न्याय मिळावा अशी सर्वांची अपेक्षा आहे।